हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण वर्ब शिकत आहोत आणि वर्बचे सगळे प्रकार पाहत असताना आज जो आपण प्रकार शिकणार आहोत तो आहे ऑक्झिलरी वर्ब्स. आता ऑक्झिलरी वर्ब म्हणजे नेमकं काय, व्हॉट इट एक्झॅक्टली मीन आणि त्याचे काय फंक्शन्स आहेत ते आता आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया त्यांचा रोल काय असतो. तर इथं सुरुवातीला आपण समजून घेताना पाहूया, दे हेल्प द मेन वर्ब टू डिनोट द ॲक्शन्स ऑफ द सब्जेक्ट. पहिला त्याचा जे फंक्शन किंवा त्याचा जो वापर होतो तो कशासाठी ते इथं सांगण्यात आलेला आहे की दे हेल्प द मेन वर्ब. ते मदत करत असतात मुख्य क्रियापदाला. म्हणजे याचा अर्थ हे जेव्हा वाक्यात येत असतात त्यावेळी वाक्यामध्ये एक ॲक्शन किंवा वाक्यातली कृती दर्शवणारं एक मुख्य क्रियापदसुद्धा तिथे अस्तित्वात असतं आणि त्याला ते मदत करत असतं त्याचा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. पहा, लक्षात घ्या, वाक्यातला जो सब्जेक्ट असतो ज्याला आपण कर्ता म्हणतो, तो कर्ता जी कृती करत असेल ती कृती दर्शवणारं त्या वाक्यामध्ये एक मेन वर्ब असतं ज्याला आपण मुख्य क्रियापद म्हणतो. जे वाक्यातली कृती दाखवतं, कर्त्यानं जे काम केलेलं आहे ते सांगतं, त्या क्रियापदाला, त्या मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या क्रियापदाला आपण ऑक्झिलरी वर्ब्स असं म्हणतो. याचा रोल आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलाच असेल. त्यानंतर आता आपण पाहूया त्याची दुसरी कॅरेक्टरिस्टिक, अँड दॅट इज दे हेल्प इन मेकिंग निगेटिव्ह स्टेटमेंट, क्वेश्चन्स अँड पॅसिव्ह व्हॉइस स्टेटमेंट. लक्षात घ्या, हे जे ऑक्झिलरी वर्ब्स असतात हे वाक्यामध्ये कुठे कुठे काम करत असतात, कोणकोणत्या प्रकारामध्ये मदत करत असतात. पहा, लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला वाक्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं असतं, निगेटिव्ह स्टेटमेंट करायचं असतं, त्याचबरोबर जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये प्रश्न तयार करायचा असतो. पहा, लक्षात घ्या, वाक्य हे कधीच एका प्रकारचं असत नाही. आपण नुसतं साधं वाक्य बोललो, एखादं विधान केलं म्हणजे तेच वाक्य आहे असा वाक्याचा एक आणि एकच प्रकार नाही आहे. आपण प्रश्नसुद्धा विचारतो. बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडून ह्या गोष्टी नकळत घडत असतात. सहज बोलत असताना आपण एखादा प्रश्न विचारतो, प्रश्नासोबतच आपण एखादं नकारार्थी वाक्यसुद्धा उच्चारत असतो. समजा जे एखादं वाक्य बोलत असताना आपण होकारार्थी बोललो असेल तर एखादं वाक्य नकारार्थीसुद्धा आपल्याकडून जाऊ शकतं. त्याचबरोबर आपण बोलत असताना कधी कर्त्याला प्रधान मानून एखादं वाक्य बोलत असतो, तसं कधी कधी कर्माला प्रधान किंवा कर्मसुद्धा महत्त्वाचं असतं अशा एखाद्या वाक्याचा वापर करत असतो. त्या वाक्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस स्टेटमेंट म्हणतो. पुढं जेव्हा आपला ग्रामरचा भाग पुढे पुढे जाईल तसं आपल्याला व्हॉइस म्हणजे काय हे पण शिकायचंच आहे. तर तिथे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे दोन प्रकार असतात. त्यापैकी ॲक्टिव्ह म्हणजे कर्त्याला प्रधान मानून केलेलं वाक्य असतं आणि पॅसिव्ह म्हणजे कर्माला प्रधान मानून किंवा त्या वाक्यामध्ये कर्माने सुरुवात होऊन किंवा कर्माला जास्तीचं महत्त्व देऊन वाक्य बनवलं जातं, त्याला पॅसिव्ह व्हॉइस स्टेटमेंट म्हणतात. तर अशा नकारार्थी वाक्य असतील किंवा प्रश्नार्थक वाक्य असतील किंवा पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य असतील, त्या सगळ्यांमध्ये आपण ऑक्झिलरी वर्ब्सचा वापर करत असतो. या दोन प्रकारांमुळे किंवा या दोन कॅरेक्टरिस्टिक्समुळं याचा नेमका वापर कुठे होतो ही भूमिका आता तुम्हाला सगळ्यांना कळालेली आहे. तर आता आपण पाहूया त्याच्या काही टाईप्स पण पडतात, त्याचे प्रकार कुठले पडतात. तर पहिला प्रकार आपण पाहूया, मेन ऑक्झिलरी वर्ब्स, मुख्य सहाय्यकारी क्रियापदे. तर त्यांचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात. त्यात एक टू बीची क्रियापदे असतात, टू हॅवची क्रियापदे असतात, त्याच्यानंतर एक विल एक स्पेशल म्हणून इथं नोंद घेतलेली आहे आणि टू डूची क्रियापदे असतात. जनरली टू बी, टू हॅव आणि टू डू ही मेन ऑक्झिलरी वर्ब्स म्हणून ओळखली जातात. यापैकी टू बी म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो. टू बीची क्रियापदं म्हणजे वाक्यामध्ये जेव्हा आहे, आहेत, असतात अशा पद्धतीनं आपण वाक्याचा शेवट करतो. बरेचदा आपण वाक्यामध्ये वापरत असताना तुम्हाला माहिती आहे चांगल्यापैकी, जसं की माझं नाव सांगताना म्हणेल माझं नाव चंद्रकांत आहे, माय नेम इज चंद्रकांत. इथे आलेला इज हा टू बी पैकी इज म्हणून येतो. टू बीच्या प्रकारामध्ये वर्तमान काळामध्ये ॲम, इज, आर, भूतकाळामध्ये वॉज, वेअर आणि अशा पद्धतीनं आपण ज्यांचा वापर करत असतो त्यांना आपण टू बीची क्रियापद असं म्हणतो. आता ह्यांचा वापर कृती दर्शवण्यासाठी अपूर्ण काळामध्ये केला जातो. जसं की रामा आंबा खात आहे, रामा इज इटिंग अ मँगो. सीता गाणे गात आहे, सीता इज सिंगिंग अ सॉन्ग. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की एखादा फार्मर आहे तो काम करत आहे शेतामध्ये, तर आपण म्हणतो द फार्मर इज वर्किंग इन द फील्ड. मुलं खेळत असतील ग्राउंडवर तर आपण म्हणतो चिल्ड्रन आर प्लेइंग ऑन द ग्राउंड. तर हे ॲम, इज, आर हे वर्तमान काळामधले टू बीचे क्रियापद आहेत आणि वॉज आणि वेअर हे भूतकाळातले आहेत. त्यांचे पण एक्झाम्पल्स आपण पाहूया की ही वॉज रायटिंग अ लेटर. त्याच्यानंतर असं म्हणू शकतो आपण की दे वेअर वर्किंग इन द फील्ड. तर अशा पद्धतीची वाक्य जेव्हा घेतो तिथं आलेला वॉज असेल, वेअर असेल, ॲम, इज, आर असेल तर ती सगळी असतात टू बीची क्रियापदं. आणि टू बी हा प्रकार आहे मेन ऑक्झिलरी वर्बमधला पहिला प्रकार. त्याच्यातून बोध होत असतो एखादी गोष्ट आहे किंवा अनेकवचनी असतील तर त्या आहेत
किंवा असतात अशा पद्धतीची उदाहरणे देण्यासाठी, ॲज वेल ॲज वाक्यामध्ये असणारी कृती, कर्त्यानं जी सुरू केलेली कृती आहे ती ठराविक काळामध्ये सुरू तर केली होती परंतु ती पूर्ण झालेली नसेल, अपूर्ण असेल, तर अशा अपूर्ण कृती दर्शवण्यासाठी पुढे टेन्सच्या प्रकारामध्ये आपण कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत. तर त्यावेळी टू बीच्या क्रियापदांचा तिथे वापर होत असतो. आणि टू बीची क्रियापदं म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब्समधला मेन ऑक्झिलरी व्हर्बच्या टाईप्समधला पहिला प्रकार आहे. यानंतरचा दुसरा प्रकार आपण पाहूया हॅव. टू हॅवची क्रियापदं, तर ती 3 प्रकारची आहेत. हॅव, हॅज आणि हॅड. वर्तमान काळामध्ये त्यापैकी हॅव आणि हॅजचा वापर केला जातो आणि हॅडचा वापर आपण भूतकाळामध्ये करतो. पण कुठला प्रकार? पूर्ण भूतकाळ. किंवा वर्तमान काळाचा कुठला प्रकार? पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्या ठिकाणी हॅव आणि हॅजपैकी एकाचा वापर होतो आणि पूर्ण भूतकाळ असेल तर हॅडचा वापर करतो. त्याचं मुख्य काम काय आहे? एखादी गोष्ट एखाद्याकडे असणे किंवा एखाद्याने एखादी कृती पूर्ण केलेली असणे हे सांगण्यासाठी त्याचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव प्लेड क्रिकेट, आय हॅव रिटन अ लेटर, शी हॅज संग अ सॉन्ग. त्याच्यानंतर आपण आता हॅज आणि हॅवचा वापर कुठे होतो हे पण ओळखता आलं पाहिजे. हॅव हॅज वर्तमानात जरी वापरत असलो तरी सगळ्याच कर्त्यांच्या समोर हॅव किंवा सगळ्याच कर्त्यांच्या समोर हॅज येत नाही. जर वाक्याचा कर्ता आय असेल तर हॅव येईल, वी असेल तर हॅव येईल, यू असेल तर हॅव येईल, ही, शी, इट असेल तर मात्र हॅज येईल. किंवा एखाद्याचं प्रॉपर नाऊन असेल तर त्याच्यासमोर देखील हॅजचा वापर केला जातो जर ते नाम प्रॉपर नाऊन एकवचनी असेल तर. फॉर एक्झाम्पल, रामा असेल तर रामा हॅज येईल, जर सीता असेल तर सीता हॅज येईल, जर एखादा प्राणी असेल डॉग असेल तर द डॉग हॅज येईल. परंतु जर त्यांचं अनेक वचन झालेलं असेल, आता जसं की आपण बॉईज म्हणतो तर बॉईज आलं असेल तर त्या ठिकाणी मात्र हॅव येणार. दे आला असेल करतात तर हॅव येणार जसं आधी सांगितलं. पण एकवचनामध्ये आय असेल किंवा यू असेल तरी त्यांच्यासमोर हॅव येणार. तर ह्या ठिकाणी आपण पूर्ण काळामध्ये हॅव ह्या मॉडल ऑक्झिलरीचा यूज करत असतो आणि दॅट इज द मेन ऑक्झिलरी व्हर्ब. त्यानंतर आपण विलचा वापर करणार आहोत. तर हा विल जो आहे हा स्पेशल काढला आहे आपण बाजूला. विलचा अर्थ, विल हे एक मॉडल ऑक्झिलरीच आहे जी जनरलमध्ये वापरली जाते. मॉडल ऑक्झिलरी हा दुसरा प्रकार या ठिकाणी असतो या ऑक्झिलरी व्हर्ब्सचा, त्याच्यामध्ये देखील विलचा वापर होतो. परंतु विलचा वापर हा भविष्यकाळामध्ये, साध्या भविष्यकाळामध्ये केला जातो म्हणून त्याला आपण या ठिकाणी घेतलेला आहे मेन ऑक्झिलरी व्हर्बमध्ये. त्याचा बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो, त्याचा रोल फार महत्त्वाचा आहे म्हणून आपण त्याचा वापर इथे करत असतो. त्याला आपण मेन ऑक्झिलरी व्हर्ब असं म्हणतो. एखादी कृती करता हा करणार आहे अशा आशयानं जेव्हा वापरायचा असतो तर त्यावेळेला आपण विलचा वापर करत असतो. उदाहरणार्थ, ही विल राईट अ लेटर, शी विल सिंग अ सॉन्ग, दे विल प्ले क्रिकेट, किंवा आपण असं म्हणू शकतो की द फार्मर विल सो इन द फील्ड्स. तर अशा पद्धतीनं आपण त्याचा वापर करत असतो. त्यानंतरचं तिसरं, खऱ्या अर्थानं तिसरं महत्त्वाचं असं मेन ऑक्झिलरी व्हर्बचा प्रकार जो आपल्याला शिकायचा आहे ते आहे टू डू. डूचा वापर, तर डूचे 3 रूप आहेत, डू, डज आणि डीड. त्यापैकी डू आणि डज हे दोन्हीही वर्तमान काळात वापरली जातात. त्यांचा वापर हा साध्या वर्तमान काळात केला जातो. त्याचबरोबर डीडचा वापर हा भूतकाळामध्ये केला जातो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची उदाहरणं समजावी लागतील, समजून घ्यावी लागतील. आता उदाहरणार्थ, डू आणि डजचा वापर हा डायरेक्टली वाक्यामध्ये कधी होतो? जर वाक्यात प्रश्न विचारायचा असेल तर. पण जर आपण साधं वाक्य बोलत असू, करता एखादी कृती नियमितपणे करतो, एखादी सवयीने करतो किंवा तो ते काम नेहमीच करत असतो किंवा निसर्गात एखादी घटना ही सतत घडत असते जी नियमित होत असते, नियमाने होत असते, अशी कुठली घटना सांगण्यासाठी आपण ह्या टू डूच्या क्रियापदांचा वापर करत असतो. पण ते वाक्यामध्ये होकारार्थी वाक्य असेल तर ते दिसत नसतात किंवा ते ॲपियर होत नसतात. तर त्यांचं अस्तित्व हे त्या वाक्यातल्या मुख्य क्रियापदाच्या रूपावरून लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल, आपण जर असं म्हणायचं असेल की मी क्रिकेट खेळतो, ही माझी सवय आहे किंवा माझी आवड आहे आणि मी ते काम नियमित करत असतो, तर मी काय म्हणेल? आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट इन द सेन्स की इथं आलेला प्ले हा डू प्ले आहे, हे लक्षात, ही एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. त्याच्यानंतर ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो, तर अशा वेळेला आपण तिथं प्ले म्हणणार नाही, तिथं प्लेज म्हणू. म्हणजे या ठिकाणी आलेला जो एस प्रत्यय लागलेला आहे तो डजला रिप्रेझेंट करतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण एखादं वाक्य साध्या भूतकाळात बोलत असू, एखादी गोष्ट मागच्या काळात होत असेल, तर अशा वेळेला आपण काय म्हणतो? त्या काळी ती होती किंवा ती सवयीने होत होती किंवा मी ती करत होतो किंवा एखादा करता जो कोणी असेल तो ती गोष्ट त्या काळामध्ये नियमित करत होता, सवयीने करत होता, हे सांगायचं असेल. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो की आय रेड बुक्स. आता रीडचा भूतकाळ घेतला, आपण रेड केला. किंवा मी असं म्हणालो की शी रोट लेटर्स, ती पत्र लिहायची, याचा अर्थ आपण तिच्या जुन्या सवयींवर बोलत होतो. तर अशा पद्धतीचे वाक्य बोलत असताना आपण तिथे डीडचा वापर करतो.
म्हणजे त्याचा अर्थ वाक्यामध्ये डायरेक्टली डीड जरी नाही आलं तरी वाक्यामध्ये आपण जे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे, रोट वापरलं, रेड वापरलं, प्लेड वापरलं, तर अशा ठिकाणी तिथे डीडच आहे असं समजायचं आणि ते डूचा रोल प्ले करत असतं. आता त्याच्यावरून जेव्हा आपण प्रश्न तयार करायला जातो तर आपला प्रश्न डूने, डजने किंवा डीडनेच सुरू होईल. लक्षात घ्या. आता मी जर म्हणालो की आय प्ले क्रिकेट, तर मला विचारणारीने काय विचारलेलं असेल, डू यू प्ले क्रिकेट. म्हणजे तिथं वाक्यामध्ये डू लपलेला होता, तो आपल्याला तिथं उजागर करावा लागेल, त्याला आपल्याला जागं करावं लागेल, त्याला आपल्याला समोर आणावं लागेल. आता त्याच्यानंतरचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं की शी सॅंग अ सॉन्ग. हे जर घेतलं आपण वाक्य, शी सॅंग अ सॉन्ग, तर सॅंग म्हणजे भूतकाळ होता. मग आपण प्रश्न विचारताना विचारतो, डीड शी सिंग अ सॉन्ग. डीड शी सिंग अ सॉन्ग म्हणजे तिने गाणे गायले का. अशा वेळेला तिथं जो डीड आणला आपण, तो डीड कुठेही गेलेला नव्हता, तो वाक्याच्या दुसऱ्या रूपाच्या फॉर्ममध्ये तिथंच अस्तित्वात होता. तर अशा प्रकारच्या आपण क्रियापदांच्या प्रकारांना मेन ऑक्झिलरी वर्ब्स म्हणतो. त्यामध्ये मेन आहेत टू बीची ॲम इज आर वॉज वेअर, हॅवची हॅव हॅज हॅड आणि टू डूची डू डज आणि डीड. त्याचबरोबर एक विल पण आपण इथे पाहिलेला आहे. आता याच्यानंतरचा महत्त्वाचा दुसरा उपप्रकार म्हणून आपण पाहणार आहोत तो आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्समध्ये बऱ्याचशा व्हर्ब्सचा समावेश होतो आणि ही सगळी व्हर्ब्स वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यातल्या मुख्य क्रियापदाला मदत करत असतात. तर त्यामध्ये वाक्यात जर एखादी शक्यता वर्तवलेली असेल, एखादी गोष्ट करणार आहे किंवा करू शकतो अशा आशयाचं आपल्याला बोलायचं असेल, तर दॅट टाइम वी नीड टू टेक हेल्प ऑफ मॉडल ऑक्झिलरीज फॉर मेकिंग द मीनिंग ऑफ दॅट सेंटेन्स कम्प्लीट. ओके, सो आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रकार, तो आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स. तर त्याच्यामध्ये पहिला आहे कॅन. कॅन ही शक्यता सांगणारं क्रियापद आहे. एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करू शकतो किंवा एखादी व्यक्ती एखादं काम करू शकते अशी शक्यता सांगायची असेल किंवा एखादी घटना घडू शकते असं सांगायचं असेल तरी पण आपण कॅनचा यूज करत असतो. उदाहरणार्थ आपण म्हणतो आय कॅन स्विम इन द रिव्हर. मी नदीत पोहू शकतो. एखादा म्हणेल की ही कॅन जम्प फ्रॉम द वॉल. तो भिंतीवरून उडी मारू शकतो. एखादा म्हणेल ही कॅन वॉक ऑन द रोप. तो दोरीवरती चालू शकतो. मग तो जे काय करू शकतो हे सांगण्यासाठी आपण त्या ठिकाणी कॅन ह्या मॉडल ऑक्झिलरीचा यूज केलेला आहे. त्याचबरोबर जर हेच वाक्य आपल्याला भूतकाळामध्ये बोलायचं असेल, तो हे काम करू शकला असता, तर अशा वेळी आपण कुडचा वापर करतो. म्हणजे हीच शक्यता भूतकाळामध्ये वर्तवण्यासाठी आपण कुडचा देखील वापर करतो. किंवा प्रश्न विचारत असताना सुद्धा हे काम तुम्ही करू शकला असता का असं विचारायचं असेल तरी कुडचा वापर होतो. जसं की आपण विचारताना विचारू शकतो की कुड यू गेट गुड मार्क्स इन इंग्लिश सब्जेक्ट. तुम्ही त्या इंग्रजी विषयामध्ये जास्त मार्क मिळवू शकला असता का. तर ही शक्यता मागच्या काळामधली होती, ती बोलत असताना देखील कुडचा यूज करू शकतो आपण. त्यानंतर आहे मे, MAY मे. मेचा काय रोल आहे, तर तो रोल अगदी सिंपल आहे. परमिशन घेण्यासाठी, एखादी कृती करण्यासाठी आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीची परवानगी घेत असतो तर अशा वेळेला आपण मेचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, वर्गात एंटर करत असताना स्टुडंट्स एक क्वेश्चन करत असतात, मे आय कम इन सर, मे आय कम इन. मग त्यावेळी शिक्षक उत्तर देताना म्हणतात येस यू मे, किंवा येस एवढं जरी पर्याप्त उत्तर दिलं तरी त्याचा अर्थ होतो येस यू मे, म्हणजे तुम्हाला परवानगी आहे, हो तुम्ही येऊ शकता. तर अशा आशयानं आपण त्या ठिकाणी मेचा वापर करत असतो. मेचाच पास्ट टेन्स माईट आहे. जसं आपण पाहिलं कॅनचा पास्ट टेन्स कुड होता, मेचा पास्ट टेन्स माईट आहे. माईटमध्ये सुद्धा आपण तसंच, तुम्ही ते काम करू शकला असता का, किंवा तुम्ही त्यावेळेला त्याच्यासाठीची परवानगी घेण्याच्या बाबतीतला मागच्या काळातला उल्लेख आला असेल तर माईटचा यूज होतो. त्याच्यानंतर पुढं आहे मस्ट. मस्ट म्हणजे एखादी कृती एखाद्या कर्त्याने केलीच पाहिजे किंवा ती करण्यासाठी आग्रही भूमिका असेल तर तिथे आपण मस्टचा यूज करत असतो. उदाहरणार्थ, यू मस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला माझ्या सूचना पाळाव्याच लागतील. किंवा यू मस्ट ओबे माय ऑर्डर. तुम्हाला माझा आदेश पाळावाच लागेल. अशा आशयाचं जेव्हा आपण वाक्य बोलतो तर तिथे मस्टचा वापर करत असतो. त्यानंतर येणारं आहे ऑट टू. ऑट टू ही मॉडल ऑक्झिलरी किंवा ऑट टू म्हणून जे येणारं मॉडल क्रियापद आहे त्याचा वापर कुठे होतो, त्याचा वापर हा या समोर आलेल्या शूड सारखा होतो. ऑट टू म्हणजे तुम्ही हे केलं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याकडून अपेक्षा व्यक्त करत असतो, बऱ्याचदा बोलत असताना आपण काय म्हणतो की तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही असं वागलं पाहिजे, तुम्ही अशा पद्धतीनं राहिलं पाहिजे, तुम्ही अशा पद्धतीनं बोललं पाहिजे. तर अशी जी काही आपली पुढच्याकडून अपेक्षा असते त्यासाठी आपण त्याला सूचना वजा सांगत असतो, सूचना करून सांगत असतो की बाबा रे तू असं वागलं पाहिजे, तू असं बोलला पाहिजे, तू असं केलं पाहिजे. तर अशा ठिकाणी आपण ऑट टूचा वापर करत असतो. याचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर यू ऑट टू कम टू स्कूल रेग्युलरली, यू ऑट टू
रीड गुड बुक्स, तर अशा पद्धतीचे वाक्य आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि तसंच मग इथंच त्याच्या समान असणारं शूड आधी घेऊया, त्याच्यानंतर आपण शालवर येऊया. शूडचा वापर सुद्धा त्यासाठीच केला जातो. एखाद्यानं एखादं काम करावं, आपण त्याच्याकडनं ती तशी अपेक्षा जेव्हा व्यक्त करत असतो तर तिथे शूडचा वापर होत असतो. यू शूड डू युअर होमवर्क ऑन टाईम, यू शूड फॉलो ऑल द इन्स्ट्रक्शन्स, यू शूड बी इन डिसिप्लिन इन द स्कूल. तुम्ही शिस्तीत शाळेत असलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी आपण ऑट टू किंवा शूडचा वापर करत असतो. त्यानंतर आता पाहूया आपण शालचा वापर कुठे होतो. आता लक्षात घ्या, एक छोटासा विनोद आहे. एकदा एका मुलाला शिक्षक विचारतात वर्गामध्ये की मुलांना सांगा बरं शालचा वापर कधी केला जातो. एक मुलगा उठून म्हणतो की सर शालचा वापर थंडीत केला जातो. आपल्याला थंडीमध्ये शालचा वापर करायचा नाही आहे, जोक्स अपार्ट. इथे आपल्याला जो शाल वापरायचा आहे तर हा शाल व्याकरणातला शाल आहे, ही आपली पांघरायची शाल नाही आहे. तर शालचा वापर करत असताना आपण काय केलं पाहिजे. शाल म्हणजे जेव्हा करता एखादी कृती भविष्यकाळामध्ये करणार आहे असं सांगायचं असेल तर त्या ठिकाणी आपण शालचा वापर करत असतो. आज जसं की आपण विलचा वापर करतो, अगदी त्याच पद्धतीने शालचा सुद्धा वापर केला जातो. पूर्वीच्या काळामध्ये शालचा वापर हा ठराविक कर्त्यांच्या समोर केला जायचा, आय शाल, वी शाल अशा पद्धतीनं. परंतु आजकाल काय झालेलं आहे की भाषा ही स्वतःला बदलत चालते. ठराविक काळानंतर भाषेत बदल होत असतात. आता शालचा वापर कमी झालेला आहे, आता विलचा वापर वाढला आहे. प्रत्येक प्रकारच्या कर्त्यासमोर विल चालून जातं, त्याच्यामुळे आता शालचा वापर हा थोडासा कमी झालेला आहे. पण तो काय आहे हे पण समजून घेतलं पाहिजे. शालचा आणि विलचा वापर हा एक समान आहे. वाक्यामध्ये करता एखादी कृती पुढच्या काळात करणार आहे असं सांगायचं असेल तर अशा वेळी आपण शालचा वापर करत असतो. तर मग आजच्या आपल्या या भागामध्ये आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याचं थोडक्यात कन्क्लुजन सांगतो. लक्षात घ्या, ऑक्झिलरी व्हर्ब्स हा प्रकार आज आपण शिकलो आहोत. ऑक्झिलरी व्हर्ब्स याचाच अर्थ सहाय्यकारी क्रियापदे किंवा हेल्पिंग व्हर्ब असा देखील होतो. त्यांचा वापर म्हणजे मुख्य क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणे. त्याचबरोबर पुढं सांगण्यात आलेलं आहे की वाक्यामध्ये जर नकारार्थी वाक्य बनवायचे असतील तर आता आपण एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर देखील बनवूया की ॲसरेटिव्ह सेंटेन्स किंवा होकारार्थी वाक्य जे असेल, स्टेटमेंट असेल तर त्याचं आपल्याला नकारार्थी कसं करायचं असतं. तर त्यावरचा एक भाग आपला पुढे येईलच. तर त्यावेळेला आपल्याला ऑक्झिलरी व्हर्ब्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचा वापर कसा केला जातो हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन मेकिंगचा देखील एक भाग आपण एका व्हिडिओमधून समोर आणणार आहोत पुढे. तर हा क्वेश्चन कसा बनवला जातो त्यावेळी देखील हे ऑक्झिलरी व्हर्ब्सचा रोल महत्त्वाचा आहे. ॲज वेल ॲज म्हणजे त्याचबरोबर पॅसिव्ह व्हॉईसची जी वाक्य असतात, ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईस कसा केला जातो ते 8वीच्या पुढच्या वर्गांमध्ये ग्रामरमध्ये शिकवलं जातं. तो भाग देखील आपल्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये येऊनच जाईल. तर त्यावेळी आपल्याला ऑक्झिलरी व्हर्ब्सचा वापर कसा केला जातो हे डिटेलमध्ये आणखी एकदा पाहायला मिळणार आहे. त्याचे प्रकार कोणते असतात तेही आपण शिकलेलो आहोत. त्याचे 2 प्रकार पाडले आपण. मेन ऑक्झिलरी व्हर्ब्स, त्याच्यामध्ये टू बी, टू हॅव आणि टू डू हे मेन आहेत आणि विल एक घेतलेलं होतं. त्याचबरोबर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स हा त्याचा सेकंड प्रकार आहे, ज्याच्यामध्ये शक्यता सांगण्यासाठी जास्त मोस्टली त्याचा यूज केला जातो. त्यामध्ये कॅन आहे, कुड आहे, मे आहे, माईट आहे, मस्ट आहे, ऑट टू आहे, शाल आहे, शूड आहे. त्याचबरोबर अजून नीड टू, डेअर टू अशा प्रकारची सुद्धा काही मॉडल ऑक्झिलरीचे एक्झाम्पल्स आपल्याला पुढे शिकायला मिळणार आहेत. तर अशा पद्धतीनं आज जो काही भाग आपण पाहिलेला आहे तो भाग निश्चितच तुम्हाला पुढचा ग्रामरचा भाग शिकण्यासाठी, समजण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. ज्याप्रमाणे आपण एखादा खेळ खेळत असतो, एखादा खेळ शिकत असतो तर त्या खेळासाठी लागणारी इतर कौशल्यसुद्धा आपल्याकडे असणं गरजेची आहेत. पण जर मोस्टली समजा आता आपल्याला एक मेन खेळ खेळायचं एक एक्झाम्पलच देऊन मी तुम्हाला समजावून सांगतो. जर आपण क्रिकेट खेळायला निघालो तर क्रिकेट नुसतं खेळायला जाणं म्हणजे हातात बॅट आणि बॉल घेऊन गेलो म्हणजे क्रिकेट खेळता येईल का? नाही. त्यासाठी तुम्हाला पळण्याचं स्किल अवगत असलं पाहिजे, तुम्हाला कॅच करण्याचं स्किल अवगत असलं पाहिजे, तुम्हाला फेकण्याचं स्किल अवगत असलं पाहिजे आणि अशा प्रकारचे अनेक स्किल्स एकत्र घेऊन तुम्ही तो खेळ करत असता किंवा खेळ खेळत असता. तर अशाच पद्धतीनं ग्रामरसुद्धा आहे. ग्रामरमध्ये तुम्हाला हे बारकावे समजल्याशिवाय बाकी इतर मोठ्या ग्रामॅटिकल पॉईंटला हात लावता येणार नाही किंवा तो भाग समजून घेत असताना तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टींचं खूप चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे. अदरवाईज हा भाग आपल्याला नीटसा समजणार नाही. तर ठीक आहे, तर मग आजचा हा भाग तुम्ही शिकलात. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका, कळवा. तुमच्या कमेंट्समुळं माझं शिकवण्याचा उत्साह, माझं शिकवण्याचं बळ वाढत असतं. तर त्यासाठी तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मग आजचा हा भाग तुम्हाला समजलाच असेल अशी होप करतो आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग अँड कीप स्माइलिंग. थँक्यू सो मच.